हरि जय जय राम हरि जय हरि 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 जय जय राम हरि जय जय हरि 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 जय जय राम हरि जय जय राम। सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने साजने सुख झाले ओ साजने
वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वेद भेद भ्रम अमंगळ वेद वेद भ्रम मंगल वेद वेद भ्रम मंगल विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा वेद भेद भ्रम अमंगळ वेद वेद भ्रम अमंगल वेद वेद भ्रम अमंगल ऐका जे तुम्ही भक्त भागवत 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 कराल ते हित सत्य करा कराल ते हित सत्य करा कराल ते हित सत्य करा हो नाही जीवाचा न घडो मत्सर 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 वर्म सर्वेश्वर पूजनाचे परम सर्वेश्वर पूजनाचे परम सर्वेश्वर पूजनाचे ऐका जे तुम्ही भक्त भागवत 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 कराल ते हित सत्य करा कराल ते हित सत्य करा कराल ते हित सत्य करा कामने एका देहाचे अवयव कामने एका देहाचे अवयव कामने एका देहाचे अवयव कामने एका देहाचे अवयव दुःख जीव भोग पावे जीव भोग पावे सुख दुःख जीव भोग पावे ऐका जे तुम्ही
भेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत भेदा भेद भ्रम अमंगळ भेदा भेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. तुका म्हणे एका देहाचे अवयव, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे आई काजे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताची या, संताची या, संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानल संता सिरंजव चित्ता सिया पुलिया. समचरण सरोज सांद्र लीला बुधा, जगन विहित पाणी मंडनम मंडनानां. तरुण तुलसी माला कंजरम कंजनेत्रम, सदय धवल हास्यम विठ्ठल चिंतयामि. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे, नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः. अलंकापुरी रम्य सिंहासनसं, पदाम्भोजते जगस्फुरदिक्प्रदेशं. विधेन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं नित्यं शुद्धं निराभासं. निराकारं निरञ्जनं नित्यं बोधं चिदानन्दं. सद्गुरुं त्वं नमाम्यहं सदा सत्स्वरूपं चिदानन्दकन्दं. जगत्सम्भवस्थानसंहारहेतुं स्वव्यक्तेच्छया मानुषं दर्शयन्तं. नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं. भजे भजे कमण्डनं समस्तपापखण्डनं. स्वभक्तिचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं. जय 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 साईनाथा. पतितपावन कृपावंता, तुझ्या पदी ठेवितो माथा. आता अभय असू दे काय माझी वाणे मानिला संतोष. काय माझी वाणे मानिला संतोष. काय माझी वाणे मानिला संतोष. काय माझी वाणे मानिला
वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. प्रस्तुत मंगलमय अशा वातावरणामध्ये जगताचं आधारस्तंभ भक्तीचं महाअधिष्ठान ज्यांच्या कृपाप्रसादाने तुमच्या आमच्या गळ्यात आज टाळ आहे. तुम्ही आम्ही भगवत भक्तीचा गुणानुवाद जो आहे तो आज मोठ्या श्रद्धेनं ऐकत आहोत. अशा सांप्रत विश्वाच्या कल्याणाकरता भूलोकावर अवतरित झालेले भगवान नवनाथ आणि या नवनाथांच्या पवित्र आणि पावन असणाऱ्या जागृतीच्या अधिष्ठानावर समस्त ग्रामस्थ यांच्या वतीनं आयोजित असणारा नाथांच्या समाधीला क्षणोक्षणाला परावृत्त करून त्या समाधीनं जीवाला कृपांकित करावं याकरिता ज्या महत्वाच्या भक्तीच्या भूमिका आहेत त्या भूमिकेमधलाच आज हा एक नवनाथ भंडारा. मुळात ज्या ज्या ठिकाणी नवनाथांचं अधिष्ठान आहे त्या त्या ठिकाणी अन्नछत्र आजतागत चालू आहे. तुम्ही महांबाला कधी गेले अहमदनगरला तिथेही तुम्हाला ते पाहायला मिळेल. कानिपनाथांच्या मढीला गेले तिथेही तुम्हाला बघायला मिळेल. बीडला गेले तिथेही तुम्हाला बघा. एकंदरीत सांगायचा मतितार्थ असा आहे की ज्या ज्याही ठिकाणी नाथांचं अधिष्ठान आहे त्या त्या ठिकाणी अन्नछत्र आहे. आणि हे अन्नछत्र या कारणाने आहे की ज्या ज्या ठिकाणी अन्नछत्र चालतं त्या गावाच्या शिवा, त्या गावाचे रस्ते, त्या गावातलं घर, त्या गावातल्या घरातला उंबरठा आणि त्या गावातलं सजलेलं घरातलं प्रत्येकाचं देऊळ, त्याला तुम्ही आम्ही देवघर म्हणू. या परिपूर्ण असणाऱ्या एका रस्त्यानं भगवान नाथांची पुण्याईची जी कृपा आहे ती कृपा त्या भक्तांवर बरसत असते. आणि म्हणून आज आपलं श्री क्षेत्र डोराळे गाव की या गावाचं कौतिक करावं केवढं आणि किती. मुळात शब्द जिथे अपुरे पडतात तिथं तुमचं कार्य आहे. आणि त्या भगवत भक्तीचा भाव आज गावातल्या लहान्या लहान्या लेकरांपासून तर ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकामध्ये श्रद्धेय अंतकरणाची जी पाठवणी आहे ती पाठवणी या अनुषंगानं या ठिकाणी आम्हाला प्रत्येकाला अनुभवाला मिळते. असं हे जागृत असणारं नवनाथांचं अधिष्ठान. आणि या नवनाथांच्या अधिष्ठानावर परमसद्धेय परमादरणीय वैकुंठ सुखनिवासी सखाराम महाराज आणि साई नवनाथ पायी दिंडी सोहळ्याचे खऱ्या अर्थानं संस्थापक अध्यक्ष तसेच या गावचं वैभव असणारे आणि पंचकृषी आणि 2-3 जिल्ह्याला ओलांडून ज्यांच्या परमार्थाच्या कीर्तीचा आलेख उंचावलेला आहे वैकुंठ सुखनिवासी गुरुवर्य चंद्रभानजी महाराज चौधरी यांच्या आशीर्वादानं आणि समस्त ग्रामस्थांच्या प्रयत्नामधून या ठिकाणी आमचे परमश्रद्धेय असणारे गुरुवर्य रामानंदगिरीजी महाराज परमश्रद्धेय परम आदरणीय की जे अधिष्ठान तुमच्या आमच्या सर्वांना भक्तीच्या तत्वामध्ये बांधून ठेवत आहे असं श्री क्षेत्र सराला बेट आणि त्या सराला बेटाचे महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादानं तसेच परमश्रद्धेय परमादरणीय काल ज्यांचा आपल्याला दर्शनाचा अतिशय अलभ्य लाभ मिळाला असे वैराग्य मूर्ती असणारे संत राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांचे मठाधिपती गुरुवर्य परमश्रद्धेय परमादरणीय रमेशगिरीजी महाराज या सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादानं परमश्रद्धेनं आणि सर्व गावकऱ्यांच्या खऱ्या अर्थानं श्रमापासून तर अर्थापर्यंत सर्वच गोष्टी अवलोकून तुम्ही चालवत असलेला हा नाथांचा भंडारा. आणि या भंडाऱ्याचं हे अखंडितपणे चालत असलेलं सालावाद प्रमाणाचं याही वर्षी मोठ्या श्रद्धेय अंतकरणानं आपला नाथांचा भंडारा आज चालू आहे. आणि त्या चालू असलेल्या नाथ भंडाऱ्याचा आजचा हा 5वा पंचम दिवस आहे. आणि त्या पंचम दिवसाकरिता जगदवंदनीय देहनिवासी वारकरी संप्रदायाचे अर्धैवी असणारे वैराग्य मुकुटमूर्ती असणारे ज्यांनी भक्ती भगवंत यांचा मेळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये सहज घालवून दिला असे व्यावहारिक जीवनाच्या संकल्पनेतून परमार्थिक सुखाची सहज प्राप्ती होते हा सिद्धांत जगाला देणारे महावैष्णव तुकोबरा यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील परंतु 12 गोष्टीने युक्त असणारा हा अभंग आहे. विठ्ठल
अंतःकरणामध्ये आपल्या या नवनाथांच्या कृपा प्रसादानं आपण भक्तीचा आनंद लुटत आहोत. त्या आनंदामध्ये ज्ञानाचं खऱ्या अर्थानं अर्जन व्हावं, ते ज्ञान तुमच्या आमच्या गळी उतरावं, त्या अनुषंगानं तुम्ही आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण व्हावं, याकरिता हा वक्तृत्वाचा शब्दांचा समूह आहे, बाकी काही नाही. उद्देश हाच आहे की त्या शब्द सुमनांनी आपल्या जीवनामध्ये आपण कर्तव्यपरायण व्हावं, आपण भक्तिपरायण व्हावं, आपण धर्मपरायण व्हावं आणि आपल्या जीवनाला समर्पणपरायण करून ईश्वराच्या संगतीमध्ये जीवन घालावं. याकरिता भक्तीचे हे भागवत धर्माचे झेंडे आज महाराष्ट्रामध्ये उभे आहेत. आणि या झेंड्याच्या सावलीखाली जो जोही भक्त आला तो परिपूर्ण झाला, असं या भक्तिरूपी भागवत संप्रदायाच्या झेंड्याचं वैभव आहे. आणि त्या वैभवामधून आज या ठिकाणी मोठ्या भक्तिभावानं क्षणाक्षणाला बघा, नारद भक्तिसूत्रामध्ये जसं नारद महर्षींनी वर्णित केलेलं आहे, भक्ती ही प्रत्यक्षण वर्धमान, प्रत्येक क्षणाला ती वाढत जाते. तसं नाथांच्या भंडाऱ्याचं वैभव हे दरवर्षी द्विगुणित होणारा आनंद हा वाढत जाणारा आहे. आणि हा आनंद वाढत वाढत जाऊन एकच तुमच्या आमच्या मनामध्ये ध्यास आहे की त्या नाथांनी कृपांकित व्हावं. आणि जर ते कृपांकित झाले तर आपल्या जीवनाला व्यावहारिक असो किंवा आध्यात्मिक असो, त्या दोनही किनाऱ्यावरती या नाथांचं खऱ्या अर्थानं कृपा आशीर्वाद लाभावं, असा एक सात्विक हेतू ठेवून करत असलेल्या या ईश्वरीय कार्याचा आजचा हा 5वा परिपाठ आहे. आणि या परिपाठामध्ये आज की ज्या गावचं वैभव आज जिल्ह्यापर्यंत गेलेला आहे, जिल्ह्याच्या बाहेर गेलेला आहे, असा आपला हा नाथांचा भंडारा कीर्तन आटोपले की महाप्रसादाच्या महाअन्नदानाच्या योगानं चालत असतो. आणि जीवाला सहज भक्ती करता यावी, जीवाच्या हातानं तसे पुण्यात्मक कर्म घडावे, याच्याकरिता सहज सोपा उपाव जो आहे तो उपाव म्हणजे अन्नदान आहे. आणि असं अन्नदान, आणि आजचे अन्नदाते डांगे पाटील, काकड पाटील, जपे पाटील, रहाणे पाटील, लांडगे पाटील, केकाने पाटील, चौधरी पाटील, ठोंबरे पाटील, थोरात पाटील, पगारे पाटील, जाधव पाटील, आवारे पाटील, शिंदे पाटील, करडे पाटील आणि गायकवाड पाटील, या सर्वांच्या वतीनं ही आजचा महाप्रसादाचा हा महायोग आपल्या पर्यंत आलेला आहे. आणि आपल्यापर्यंत म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या पर्यंत आलेला आहे. मधला अडसर मी आहे, बाकी काही नाही. परंतु जो अडथळा आहे तो अडथळा प्रासादिक असावा, जीवाच्या सुखाकरिता असावा, म्हणून तो शब्द कल्लोळाचा अडथळा आहे. तसेच या ठिकाणी श्री अरविंद दत्तात्रय जपे पाटील यांनी, साई सेवा रिचकुल वाटर यांनी 5000 पाणी बाटल्या आज या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यांचाही खऱ्या अर्थानं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं, सप्ताह कमिटीच्या वतीनं, सर्व भाविक भक्तांच्या वतीनं आभार आहे. सांगायचा हेतू हाच आहे की सर्वांनी या महाप्रसादामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. आणि या योगदानामधून भक्ती तत्वापर्यंत जाता यावं, याकरिता तुम्हा आम्हाला कोणाचं ना कोणाचं जीवनामध्ये दास बनावं लागेल. आणि म्हणून ते दास बनण्याकरिता ही कीर्तनं असतात. आणि या कीर्तनाकरिता आज आपलं हे मागे उभं असणारं वैभव, हा जो अलंकार आहे, हाच अलंकार कीर्तनाचं खऱ्या अर्थानं गोड कौतिक आहे. आणि दरवर्षी ग्रामस्थ डोराळे यांच्या वतीनं हे कौतिक जे आहे ते कौतिक मोठ्या श्रद्धेअंतकरणानं उभं केलं जातं. आणि त्यामध्ये मृदुंग वैभव, आपल्या परिसराचं म्हणण्यापेक्षा जिल्ह्याचं वैभव, मृदुंग सेवक आमचे हरिभक्तीपरायण राहुलजी महाराज शिंदे आहेत की त्यांच्या पवित्र आणि पावन असणाऱ्या बोटावरती विठ्ठलाचा नाद घुमतो आणि तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये भक्ती स्थिर होण्याकरिता तो नाद पुरेसा ठरतो. म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे हरिभक्तीपरायण, त्यांच्याकडे तुम्ही पाहत असाल ते नागनाथ महाराज आमचे गोरडे आहेत. आणि ही बघा, ही जी मंडळी आहेत ना, ही साधना करून इथपर्यंत आलेली आहे. निवळ साधना करायची म्हणजे त्या क्षेत्रापुरती नाही, तर आम्ही त्या भगवंताचे पायिक आहोत. आणि त्या पायिक असल्या कारणानं त्यांची भक्ती आमच्या अंतकरणात स्थिर व्हावी, याकरिता कुठेतरी साधना करणं गरजेचं आहे. आमचे नागनाथ महाराज गोरडे जे आहेत ती पायी नर्मदेची वारी करून आलेले आहेत. हे काम साधं नाही आहे. एक त्याकरिता तीनदा आजही जेव्हा जेव्हा मनात आलं तेव्हा नर्मदेकडे जावं, नर्मदा मैयाची परिक्रमा करावी. त्या कायिक साधनेमधून जेवढा जेवढा भक्तिभाव जमा करता येईल तेवढा जमा करून श्रद्धायुक्त अंतकरणाने आज त्यांचंही आम्हाला या ठिकाणी सानिध्य लाभतं आहे. तसेच आमचे हरिभक्तीपरायण आपल्या
साई नवनाथ पायी दिंडी सोहळ्याचे उत्तम असणारे गायक दरवर्षी डोराळे गावावर ज्यांचं निष्ठांत प्रेम आहे असे आमचे अंभोरे महाराज आहेत. तसेच आमचे आपल्या परिसराचंच गाण्याचं खऱ्या अर्थानं कंठवैभव असणारे आमचे बागुलजी महाराज आहेत. आमचे पहिल्यापासून दिंडीत आहे, आता गावची दिंडी चाली झाल्यामुळे ते आपल्यापासून थोडेसे अंतरलेले आहे, तरीही तब्येतीनं जसे तसेच ते कायम दिसतात. ते आमचे सोपान काका आहेत, आमचे भोजने महाराज आहेत, आमचे गव्हाणे महाराज आहे, अप्पासाहेब महाराज गव्हाणे असतील आदनापूरकर, आमचे गायनाचार्य आणि दिंडीचे आपले चालक आहेत, उत्कृष्ट युवा कीर्तनकार आहेत आमचे किशोरजी महाराज वायकर आहेत. तसेच आमचे याच वर्षापासून असं गोड कीर्तन हे लेकरू करतं असे आमचे साईनाथ महाराज इंगळे आहेत. तसे त्यांच्या बाजूला असणारे आमचे साहिल महाराज आहेत. आता सर्वच आपले छबू नाना आहेत, सर्वच आपले आमचे दिंडीचे आपले विनेकरी, एकाला एक साथ देणारे आमचे भगवंता महाराज गव्हाणे आहेत. इकडं आमचे विनेकरी आणि तुमचं गाऱ्हाणं खऱ्या अर्थानं नाथानं ऐकलेलं आहे. तुम्हाला लवकरच गोड बातमी कळणार आहे असे आमचे साधूबाबा उकिरडे आहेत की ही जी मंडळी आहेत यांनी हा जो संप्रदाय आपल्या गावात वाचतो आहे, हा दिनांतो आहे, याचं कुठेतरी खऱ्या अर्थानं जपलेलं आहे, ते वैभव जपलेलं आहे. आणि त्या कारणाने या भक्तीला किनार लाभते, भक्तीचं वैभव श्रद्धेतनं उभं राहतं. आणि कौतिकाची गोष्ट अशी आहे की नाथांचा भंडारा म्हटलं की गुरुवर्य चंद्रभानजी महाराज चौधरी यांनी सुरू केलेल्या ज्या सांप्रत असणाऱ्या भक्तीच्या परंपरेमध्ये ज्या पायी दिंड्या आहेत, त्या दिंड्यामधनं जोडलेले जे वारकरी आहेत ते वारकरीसुद्धा आपल्या या भंडाऱ्याशी जोडले जातात. आज तसंच खानदेशावरून आलेले आमचे पांडुभाऊ असतील, तसेच आमचे आपल्या दिंडीचे आचार्य हरिभक्तीपरायण युवराज महाराज असतील, या दोघांचंही कौतिक करणं. एवढ्या शिरपूरवरनं मध्य प्रदेशाच्या बाँड्रीवरनं ते आज इथपर्यंत आलेले आहेत. ही सर्व जी मंडळी आहेत ना, खरोखर तुमची भक्ती, तुमच्या भक्तीचा असणारा कार्याकरिता जो त्याग आहे तो त्याग अतुलनीय आहे. आणि एक नाथांच्या भंडाऱ्याची आम्हा प्रत्येक वारकऱ्याला दिंडीपासून एक ओढ असते, आणि ओढ ही माणसाला देवापर्यंत आणत असते. आणि म्हणून देवाच्या प्रसादे आज आम्ही भगवंताच्या सानिध्यामध्ये येण्याचं कारण साधू संतांनी घालून दिलेला जो भक्तीचा परंपरेचा जो पाठ आहे, तो पाठ आपण नित्य पाठात ठेवत आहात. आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये कल्याणाची जेवढे भगवंताने स्वरूप दिले आहे त्या स्वरूपाने युक्त होऊन आपलं जीवन पुलकांकित व्हावं अशी नाथांच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल सर्वांचेच नावं घेणं असं वाटतं, सर्वांचेच घेत बसावं, परंतु घेत बसलं म्हणजे आपला वेळ तसा कमीच आहे. आज भरपूर जणांनी मला फोन केलं, बाबा आम्ही कीर्तनाला येताय, तुम्ही येतायत. हो, मी येतो आहे. प्रत्येकजण मला दर्शनी दिसतोय की त्या प्रत्येकाचं काही ना काही परमार्थामध्ये अतुलनीय असणारं योगदान आहे. तसेच आमचे संतोषजी महाराज दीक्षित यांच्या नादब्रह्म वारकरी संस्थेतली सर्व वारकरी विद्यार्थी जे आहेत त्या सर्वांना मिळून आपण हा भक्तीचा योग तुम्हा सर्वांच्या साक्षीनं साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं भगवंताला कृपापात्र व्हावं या कारणाने करीत आहोत. म्हणून आम्हाला कोणाचं ना कोणाचं दास बनून जीवन जगणं आहे. हाच आपल्या अभंगाचा खऱ्या अर्थानं मतितार्थ आहे. बघा, या 12 कोट्या आहेत अभंगामध्ये, मोकळ्या जर केल्या तर अभंग सहज लक्षात येतो. आपण विष्णुमय असावं, कारण हे विश्व विष्णुमय जगत आहे. आपण विष्णुमय होण्याकरिता वैष्णव होणं गरजेचं आहे. वैष्णव होण्याकरिता वैष्णवांचा धर्म जो आहे तो अंगीकारणं गरजेचं आहे. आणि धर्म जर तुम्ही अंगीकारलेला असेल तर तुमच्यामध्ये एक विशेष असे गुण दिसतील. त्या गुणाचं वर्णन किंवा जे गुणापासून ज्या गोष्टीपासून आपण बाजूला जावं त्या गोष्टीवर निर्देश तुकोबरायांनी केलेला आहे. अभेद आपल्या मनात नसावा, कारण तो एक प्रकारचा भ्रम आहे आणि तो अमंगळ आहे. म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगतो आहे, ऐका जे तुम्ही भक्त भागवत. तुम्हा सर्वांना सांगतो, जे वैष्णव आहेत ते भक्त आहेत, आणि जे भक्त आहेत ते भागवताच्या अधिष्ठानावर भक्त झालेले आहेत. आणि जे भागवताच्या अधिष्ठानावर भक्त झालेले आहेत त्यांना मी असं सांगतो, तुकोबरा असं उपदेश करतात की आपण कराल ते हित सत्य करा. आपलं जे हित आहे ना ते हित सत्यत्वाच्या भूमिकेत ज्या ठिकाणी हित आहे ना ते हित आपण साधावा. तुम्हाला म्हणून सर्वांना उपदेशात्मक वाणीतनं तुकोबरा असं सांगतात की आपण ते जीवन जगत असताना कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणत्याही जीवाचा आपल्याकडनं मत्सर होऊ नये, हेवा होऊ नये.
कारण सर्वांच्या ठाई ईश्वराचं स्वरूप अवलंबून आहे. का स्वरूप अवलंबून आहे तर त्याची अनुभूती आपल्याला आली आहे. का अनुभूती आलेली आहे तर आपण वैष्णव आहोत म्हणून अनुभूती आलेली आहे. एकंदरीत सांगायचा या अभंगाचं कौतिक म्हणजे प्रत्येक शब्द या अभंगाचा वैष्णव या शब्दाशी खेळतो. म्हणून तुम्हा आम्हाला वैष्णवाचा आभास व्हावा आणि वैष्णवांची मांदियाळी उभी राहावी याकरिता साजेसा वाटलेला आजचा हा उपदेशात्मक वाणीचा तुकोबरायांचा अभंग आहे. विठ्ठल कार्य करायला घेतलं जीवनामध्ये कोणतंही असो तर त्यामध्ये भाव महत्वाचा आहे. बरोबर ना? सोपी करणार. कोणतंही कार्य घ्या जीवन जगत असताना आपल्याला भाव जपणं आहे. कारण भावाच्याच पाठीमाग त्या कार्याचा आरंभ, त्या कार्याची आनंदाची क्षमता आणि त्या कार्याचं साफल्य अवलंबून असतं. म्हणून व्यवहार घ्या अन्यथा परमार्थ घ्या. आपल्याला भाव त्या बघा तुम्ही प्रपंच करतोय, आपण सर्वच जण करतोय. प्रपंच कसा करावा हे कोणाला सांगायची शिकवायची गरज आहे का सुरेश भाऊ? कोणालाच गरज नाही. कसा करावा, कसा नीटनेटका होतो हे आपोआप माणूस शिकतो. कोणालाच असं वाटत नाही की आपण आपला प्रपंच अडगळीत टाकून द्यावा आणि देवदेव करावा किंवा देवदेव म्हणण्यापेक्षा आपला प्रपंच आपण वाहून द्यावा असं कोणालाच वाटत नाही. कारण त्या प्रपंचामध्ये आपला भाव आहे आणि जिथे आपला भाव आहे ना तिथे एक महत्वाची गोष्ट आहे. जिथे भाव आहे त्या ठिकाणी मन रमतं. बरोबर आहे का नाही? मन रमतं कारण त्या भावाची गोडी मनाशी जोडली गेली असल्या कारणानं मन आणि भाव एकवटतं. संसार हा अंतर्मनाच्या भावापासून केला तर तो गोड होतो. तसं परमार्थ आहे, त्याला परमार्थाला भाव महत्वाचा आहे आणि भाव आपल्या जीवनामध्ये हा उपजत आहे. भावाला काही नव्यानं निर्माण करावं लागत नाही किंवा नवीन तो विकत घेऊन तो मध्ये टाकावा लागत नाही. बरं का सुरेश भाऊ? मध्ये टाकण्याची गरज नाही कारण तो जो भाव आहे ना तो भाव हा उपजत आहे. मी म्हणत नाही देख मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील झाले ते केवळ माझे ठाई. ज्ञानदेव म्हणतात की प्रत्येक जण हा भावना प्रधान आहे. फक्त त्याची भावना ज्याच्यावर आहे तिथं त्याचं प्रधानत्व दिसतं. बरोबर आहे का नाही? दारुड्याची भावना कुठं? दारूवर असते म्हणून त्याचं प्रधान जीवनामध्ये दारू आहे. जसं जसं व्यसन असू नाही तर काही कोणती गोष्ट घ्या, ज्याला पैसाच कमवण्याचा जीवनामध्ये निव्वळ सवय लागलेली आहे तो त्याचा भाव जो आहे ना तो भाव पैसा हे प्रधान असल्या कारणानं तो त्याच्या पाठीमागं पळेल. मग आपला भाव नेमका आता इथं बघा कीर्तन हे एक असं स्वरूप आहे का इथं माणूस भावना प्रधान होतात पण तो भावना जी आहे ना ती प्रधान तत्वानं टिकून राहत नाही. म्हणून कीर्तनं ऐकून समाज सुधारला पण नाही आणि कीर्तनं न ऐकून समाज बिघडला पण नाही. ही एक खोटी आहे. तुम्हाला एक गमत सांगतो. कीर्तन म्हणजे काय असतं माहिती का? कीर्तन हा मोठा पाऊस, मोठा पाऊस म्हणतो ना त्याला आपण. कोणता पाऊस? हत्तीचा पाऊस. वळवाचा नाही म्हणता यायचा, बदा बदा पडतो, इतक्यात पाणी पाणी करतो असं असतं कीर्तन. आणि ते पाणी पाणी केलेलं जे आहे ते खाली मुरतं का? वाहून जात. ते वाहून जात म्हणून आमचं बरं आहे बापू. ते जर मुरलं असतं तर काय करायची गरजच नाही. बरोबर आहे का नाही? भीज पाऊस कसा असतो? भीज पाऊस जमिनीत मुरत मुरत खाली जातो आणि तो खाली जात पाऊस जो खाली जातो, पाणी जे खाली जातं ना ते जमिनीच्या पाण्याची क्षमता वाढवतं. आलं का लक्षात? म्हणून जोराचा जो पाऊस आहे ना ते कीर्तन आहे. मग त्याच्यात नाही ना आपल्या आपल्या बाऱ्याला वळवून जेवढा वाफा भरवता येईल तेवढा भरून घ्या. कारण किती साधता येईल हे सांगता येत नाही. कारण कीर्तनामधून अनेक विषयांचं विषयांतर होऊन एक विषय पटवून देत असताना मनाची होणारी कावरी बावरी जी अवस्था आहे ना त्या अवस्थेमुळे कीर्तन सध्या डोक्यात घुसत नाही. त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगायचं म्हणजे हल्ली कीर्तन ऐकायची लोकांना सवय राहिली नाही. ही शोकाची गोष्ट आहे. कीर्तनाची सवय नाही राहिली. कीर्तन जे आहे ना, मूळ कीर्तनधारा जी आहे ना ती हळूहळू लोप पावत चालली. याचं कारण असं आहे की आपण वेंधळल्यागत आपली अवस्था आहे. आज जीवन जगत असताना आपल्याला ना जो भक्तीचा गाभा आहे ना तिथपर्यंत जायला वेळच नाही आहे. मग चालू चालू आपण काहीतरी ऐकायचं आणि त्यालाच कीर्तन म्हणून संबोधायचं, हे कीर्तन नाही आहे. मुळात कीर्तनानं
भगवत स्वरूप होता येतं एवढा मोठा प्रसाद. कीर्तन सांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन सांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन सांग होय अंग हरी रूप, कीर्तन सांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन सांग होय अंग एवढी ताकद आहे कीर्तन या तत्वामध्ये. कीर्तन सांग होय अंग हरी रूप. साक्षात हरिरूप होण्याची किमया कीर्तनामध्ये साधता येते. एवढं कीर्तनाचं वैभव आहे म्हणून एवढी गर्दी आहे आपल्याकडं. हा, असं डोक्यात नका घेऊ 9 वाजता भंडारा चालू होतो म्हणून लोक आलेत. भंडारा चालू होतो इथपर्यंत ठीक आहे, पण त्या कीर्तनामध्ये एवढी क्षमता आहे की ईश्वराचं स्वरूप आपल्याला प्राप्त होऊ शकतं. हा साधू संतांचा त्याच्या मागे सिद्धांत आहे म्हणून लोक एवढी गर्दी आहे. आलं का लक्षात? आणि असं कीर्तन जे आहे त्या कीर्तनानं हरिरूप होऊन जावं. जीवनामध्ये आपण जे साधण्याकरिता आलो ते आपल्याला साधता येतं. एवढी कीर्तनाची महंता आहे. भाव या शब्दावर मी बोलतो की आपला जो भाव आहे तो भाव त्या श्रद्धेनं त्या साधू संतांच्या वचनावर जर असेल तर त्या वचनानुसार आजही आम्हाला ईश्वराची प्राप्ती सहजगत्या साधता येते. पण ते साधण्याकरिता भाव हा केंद्रित करावा लागतो एका गोष्टीवर. बघा, एका गोष्टीवर जेव्हा भाव केंद्रित होईल तेव्हाच तुम्हाला त्या कार्यामध्ये यश येत असतं. जर तुम्ही ध्येयानं प्रेरितच झाले नाही तर जीवनामध्ये तुम्ही यशापर्यंत जाऊ शकत नाही. अलग लक्षात. एका माणसाला एका जणाने सांगितलं तुमच्या शेतामध्ये पाणी आहे. मग पाणी आहे असं म्हटल्यानंतर त्यानं सारं वावर खोदून काढलं. 10-10 फूट खोदायचा, पाणी नाही. चला दुसरं तिसरं घ्या, चौथं घ्या. अशा याच्या पिढ्यानं पिढ्या गेल्या तरी पाणी सापडेल का? पाणी सापडण्याकरता खोलापर्यंत जाणं महत्वाचं आहे. जेव्हा तो खोलापर्यंत जाईल तेव्हा त्याला पाण्याचं दर्शन आहे, पाण्याचा आनंद आहे. अगदी तसं एकाच गोष्टीशी सातत्य जेव्हा तुम्ही ठेवाल तुम्ही तुमच्या कार्यापर्यंत निश्चित जाऊन पोहोचाल. हा आतापर्यंतचा सिद्धांत आहे. बघा, साधू संतात मी अध्यात्मात सांगतो असं नाही, परमार्थात व्यावहारिक जीवनामध्ये बघा, जे ध्येयानं प्रेरित झालेले आहेत ना, जे ध्येयानं वेडे झालेले आहेत ना, ते साध्यापर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. खरं का नाही? आपण नाही. आपलं ध्येय आठवड्याला बदलतं. आपलं ध्येय दिवस मावळला का ध्येय बदललं. हा, काय होतं काय माहिती. आपण ध्येयावर आरूढ नाही, पण संत हे ध्येयावर आरूढ राहिले. ज्यांनी ज्यांनी म्हणून या राष्ट्राला घडवलेलं असेल, या विश्वाला काही ना काही दिलं असेल, ते ध्येयानं वेडे झालेले आहेत. आणि जे ध्येयानं वेडे झाले ती एका ध्येयानं गेली, बरोबर तिथपर्यंत जाऊन पोहोचली. तसं आपण ध्येयावर जर आरूढ राहिलो तर निश्चित आपल्याला तिथपर्यंत जाता येतं. साधू संत हे ध्येयावर आरूढ राहिले. त्याने निश्चय केला, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, 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 माझे गाव नाही आता.
पतिव्रता जैसा व्रतारपामा प्रमाण आम्हा नारायण तैसा परी. अनेक ठिकाणी साधू संतांनी या भूमिका मांडलेल्या आहेत की आम्ही एका ठिकाणी स्थिर झालो म्हणून तिथपर्यंत पोहोचलो. तशी स्थिरता जेव्हा आपल्या मनामध्ये येईल तेव्हाच आपल्याला देवाची प्राप्ती. मग तुम्ही कोणत्याही भावानं त्या देवाला भजा. भजण्यामध्ये माणसं खूप पुढे गेली. माणसाला कोणाला भजावं हे सांगायचं कामच नाही. तो कोणाला भजायला आज तयार आहे, पण ज्यांना तो भजत आहे तो त्यांच्या खऱ्या अर्थानं अनुरूप आहे का, पात्र आहे का याची शहानिशा होणं गरजेचं आहे. तुकोबराय म्हणतात आम्ही त्याच्यावर भार घातला तो भगवंत. आता आम्हाला मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा. आम्हाला इकडे इकडे जायची गरज नाही, कारण आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला तो भगवंत. बघा, देवाची भक्ती करत असताना त्या भक्तीमध्ये आम्हाला एकरूप होता आलं पाहिजे. जेव्हा माणूस एकरूप होतो ना तेव्हा माणसाचं अवसान गळतं. जोपर्यंत तो एकरूप होत नाही ना तोपर्यंत तुम्ही अवसानावरच असता. बरोबर आहे का नाही? आता आमचे राहुल महाराज आहे, तुम्ही एकरूप होऊन मृदुंग वाजवला तर तुम्हाला त्या मृदुंगाचा आनंद आहे, बरं का? गोरडे महाराज एकरूप होऊन गायन केलं तर आनंद आहे, पण एकरूप होऊन गायन नाही केलं तर मग मात्र घसा तडकायची भीती आहे. कोणतंही कार्य एकरूप होण्यामध्ये महत्व आहे. अगदी तसं मी भगवंत आणि त्या भगवंताशी एकरूप झालेलो आहे असा माझा भाव आहे. हे तुकोबराय सांगतात की बाबांनो आम्हाला या भूमिकेतनं जावं लागेल, त्याच्याशिवाय ईश्वराची प्राप्ती नाही. म्हणून आपण काय झालं पाहिजे, कोणती तरी युक्तता आपल्या मनामध्ये आली पाहिजे, कोणती तरी एकरूपता आपण थाटली पाहिजे. ती थाटण्याकरिता तुकोबराय म्हणतात माझं अधिष्ठान विष्णू आहे. आलं का ध्यान? आणि त्या अधिष्ठाना अनुरूप मी त्या स्वरूपाचा एकरूपतेनं प्रभावानं मी एकरूप होऊन गेलेलो आहे. त्याच्यामध्ये एकरूप झाल्यामुळे माझ्या भेदच राहिला नाही. आणि न भेद राहण्याचं कारण मी कोण बनलो, काहीतरी बनावं लागेल. लेबल, बिगर लेबलचं वस्तू मार्केटला त्याला व्हॅल्यू आहे का? बिगर लेबलच्या वस्तूला व्हॅल्यू आहे का? बरं जाऊ द्या. आज एक आनंदाची गोष्ट आहे की 2008 मध्ये एक असं भयानक असणारं एक कांड घडलं होतं मालेगावला. त्याचा आज निकाल लागला आणि त्या निकालामध्ये ज्या भक्ती तत्वाला दोषी ठरवलं गेलं त्याचं निर्माल्य जे आहे ना ते आज सिद्ध झालं. ही आनंदाची गोष्ट आहे सर्व आपल्यासाठी. निर्माल्य सिद्ध झालं का? कारण ज्या विकृतीनं समाज आज पुढे चाललेला आहे ती विकृती समाजाला घातक आहे आणि आम्ही त्यातले नाही म्हणून हा आजचा अभंग आहे. कळलं का? आम्ही त्यातले नाहीच कारण आम्ही निर्माल्य सिद्ध केलं, कारण आम्हाला ते शिकवलंच नाही. बघा, त्या मालेगावमध्ये साबण भेटते, साबण. आबा तुम्ही आणली कधी साबण? पॅकिंग नाही राहत, भले लांब लांब सोटच्या सोट राहत लांब, ते आपल्याला कापून देतात. ती साबण आता वापरतं का कोणी? का बरं? प्रमाणित नाही. काय नाहीये? प्रमाणित नाही. जी गोष्ट प्रमाणित नाही तिचा अंगीकार करून तोटा होतो. आलं का लक्षात? भक्तीमध्ये सुद्धा तसंच आहे. प्रमाणित असलेली भक्ती जर जीवनात झाली तरच आपल्या जीवनाला फळ आहे, अन्यथा निर्फळ आहे गंमत. पण प्रमाणित भक्ती करा, आणि प्रमाणित भक्ती करायची असेल तर तुकोबराय म्हणतात आम्ही प्रमाणित असणाऱ्या भगवंताचे भक्त झालो. आपण देवाचे प्रमाणित आहात तरच भक्ती करा. उगा कुठे जाऊन आपली श्रद्धा वाया घालू नका. आलं का लक्षात? हां, कारण श्रद्धेला बघा, श्रद्धा ही अशी तकलादू आहे आणि तकलादू असणारी ही श्रद्धा जिकडे वळवली तिकडे वळते. बरोबर आहे की नाही? मला एकाचा फोन आला आज, महाराज. म्हटलं काय? मला एका जणाने सांगितलं. म्हटलं काय सांगितलं? का तुमच्यामध्ये खंडोबा उतरणार आहे. मी खोटं बोलत नाही, आहे की नाही नवनाथ? खंडोबा उतरणार आहे. म्हणलं बर, मग तुम्हाला काय वाटतं?
मला खंडोबा उतरायला पहिली गोष्ट तुला 2 लग्न करावे लागतील, कारण खंडोबाला 2 आहे ना, मग तुलाही 2 पाहिजे. दुसरी गोष्ट, जो खंडोबा तुझ्यात उतरणार आहे त्याला तेवढी सुपिकता तुझ्या मनामध्ये आहे का याचा तू विचार कर. मग तो म्हणाला, मी तर पुरा गांजून गेलो, मला काही सुधारणा, काय करावं, जीवन कसं जगावं, दिवस आलेला दिवस कसा जाईल याची मला चिंता आहे, अशा भूमिकेत मी जगतोय. म्हणलं मग खंडोबा येत? खंडोबा वैतागलेल्या लोकांकडे येत नाही. सुपीक जमीन असेल तिथं येतो. कळलं का? नाही कळलं? आपली श्रद्धा कुठेही डायव्हर्ट होते हो, कुठेही डायव्हर्ट होते. हा बघा, आम्ही जीव तोडून परमार्थ सांगू राहिलो, लोक ऐकत नाही. पण आम्ही थोडा अँगल चेंज करू द्या, डोळ्याला तारीखच भेटणार नाही माझी. हा, कारण जनता तशी बोलते. तुम्हाला बोलण्याकरता नाही हो, तुमचं जीवनाचं कल्याण व्हावं, या भूमिकेशी तुम्ही एकनिष्ठ राहावं, याकरिता आज भक्तीची गरज आहे. तुम्हाला आम्हाला जशी वाटतं ना ती भक्तीच नाही आहे. पण तुम्हाला आम्हाला एकदा डायव्हर्ट झाले का झाले, लागले नादी लागले. काय असतं, मी कौतिकानं कायम सांगतो, 10 एकर जमीन, मला एक सांगा, शेताचं आवरेज शेताच्या मध्ये निघतं का बांधावर? आणि खुटखुट कुठली? म्हणजे आपण डायव्हर्ट झालोय का नाही? आपल्याला अक्कल आहे का? का जिथे उत्पन्न आहे तिथे लक्ष नाही देत, आणि एवढा बांध इकडे तिकडे झाला का त्यानं यांना देऊन केना काढ. आता बांधाला कोणतंच पीक चांगलं येत नाही, बरोबर आहे की नाही? कारण बांध येतो. मग याला असं वाटतं चारी कोपरी पिकावा, याकरिता त्याला असं वाटतं की माझ्या वावराला काहीतरी झालं. मग झालं म्हणल्यानंतर तो कोणी शोधायला, आणि दुकानं भरपूर आहे. बाबा बाबा बाबा, तुम्ही निघा फक्त, दुकानाच्या नुसत्या लाईनीच आहे. मी दुकान का म्हणतो माहिती आहे का? हा धंदा आहे, हा व्यवस्थित सिस्टमॅटिक बसवलेला धंदा आहे. हा, आणि हा धंदा जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दिशा देणारा असेल तर मग कल्याणच आहे. हा धंदा कसला दिशा देणारा आणि कसलं काय? आणि तिथं तुम्ही जावं, पण तुमचा विश्वास बसावा याच्याकरिता डेकोरेशन केलं जातं. डेकोरेशन कसं आहे माहिती आहे का? हां, तिथं तुम्ही विचारायला जा, काय असं असे आम्हाला अडचण आहे हो, आम्हाला पैशाला पैसाच राहत नाही हो, पैशाला पैसाच राहत नाही हो. का राहत नाही हो? काय माहिती, आमचा खर्च जेवढी आवक आहे ना त्याच्या 10 पटीनं आमचा खर्च आहे हो. 7 मोबाईल आहे घरी, किती? 7. 400 रुपयाचा डाटा आहे, 7 चोक गरज आहे का त्याची? खर्च आमचा पैसाच थांबत नाही. मग तुम्हा आम्हाला कसं भुलवलं जाईल माहिती आहे का? विठ्ठल विठ्ठल संत महानुभाव आलेत, ज्यांनी आपलं जीवन साधनेमध्ये एकरूप केलेलं आहे. अनेकांना असं वाटतं त्यांच्या पिशवीमध्ये काय आहे, त्यांच्या पिशवीमध्ये त्यांनी जर हात घातला तर एका एकाला 1-1 तोळा भेटेल. बास, तिकडं प्रसाद तयार आहे, टीम आमची तयार आहे, पण लगेच म्हणतील 1 तास उशीर, आधी महाराजांकडून जाऊन येऊ. सांगू का त्या पिशवीमध्ये काय आहे? सांगू का? त्या पिशवीमध्ये मनाची एकाग्रता आहे. कळलं का? मनाची एकाग्रता. ते देहानं जरी फिरत दिसले तरी त्यांचं मन जे आहे ना, ते मन त्या पिशवीमध्ये चाललेल्या क्रियेवर आहे. अखंड जया तुझी प्रीती मज देतयाची संगती. ती संगत जी आहे ना, नामस्मरणाची, ती संगत त्या पिशवीमध्ये आहे. असो, आम्हाला बोलवलं जातं
आणि आपण तिकडे डायव्हर्ट होतो. जाऊ द्या, मी ते विषय विस्तार बाह्यस्तव नकोच तिकडे जायला, आपल्याकडे तेवढा वेळही नाही. आणि 7 ते 9 कीर्तन म्हटलं का मजाच आहे. पण कोणाची? महाराज लोकांची. अण्णा इतक्यात टाइम जातो. कीर्तन सुरू झालं का चाली चोली होत होत 35 मिनिटं जाते ना गोरडे बाबा. 35-40 मिनिटं. कीर्तन किती वेळ मिनिटाचं आहे? 120 मिनिटाचं. 120 मिनिटामध्ये 40 मिनिटं गेले, किती राहिले? ते नाही जमत का आता? 80 मिनिटं राहिले, बरोबर आहे की नाही? 80 मिनिटामधले 10 मिनिटं बाबा भाव खाऊन जातो. म्हणजे मी किती गेले? 10 राहिले 70. आता 70 मिनिटामध्ये मी तुम्हाला असा कोणता परमार्थ सांगू का ज्या योगे तुम्ही पैल तीराला जाणार आहे? मी काय केलं? वग लावला. वग कोणती तरी एक कथा लावून द्यायची. त्या कथेमध्ये तुम्हाला गुरफटू दुमते तामते केले. आता टाइम झाला. आणि तुम्ही पण आहे ना, मला एक युक्ती सांगितली आबानं. म्हणे महाराज विठोबा रखमाई करायची नाही म्हणे. आता का करायची नाही मला ते काय अजून सांगितलंच नाही. पण ते म्हणे तुम्ही गेले का तुम्हाला कळन म्हणे. ते मला अंधीत बोलले. अंधीत का विठोबा रखमाई करायची नाही, फक्त विठोबा रखमाई केल्यावर सर्वांचं निरीक्षण करा असं पण सांगितलं. आता कळलं असं. त्यामुळे हे कीर्तन आहे ना, हे सहज सहज वेळ निघून जातो. असं जे आहे आपल्याला एकरूप व्हायचं आहे. आणि एकरूप होण्याकरिता आपल्याला व्हावं लागेल वैष्णव. मी अगोदरच सांगितलं, नेम लावा लागेल. ज्याच्या जीवनात नेम आहे तो भगवंताचा भक्त आहे. आणि ज्याच्या जीवनात नेमाची भक्ती आहे, खरोखर वृंदा मायापूरचे महाराज जे आहेत, पुननंद बाबाजी, आज त्यांचं आपल्याला या ठिकाणी वास्तव्य लाभलेलं आहे, आशीर्वाद लाभलेला आहे. ही संत महानुभाव मंडळी येतात ना, या नाथांच्या कृपा प्रसादाने येतात, खेचली जातात, या लोहचुंबकानं खेचली जातात. आणि आलेली ही मंडळी जी आहेत ना, यांच्या दर्शनानं आपलं जीवन समृद्ध होणार आहे. म्हणून त्या मंडळींचं येणं, कारण संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडी येला. हा लाभ जो आहे ना, तो लाभ सहज नाही आहे. तो लाभ कुठेतरी एकदा काळी येतो. आणि असा लाभ जो आहे बघा, ते आपल्या घरी नसते, एकाच्या घरी आले असते तर त्या पुण्याचा प्रभाव एवढा राहिला नसता. परंतु आज सर्वांच्या कल्याणासाठी ही संत महानुभाव मंडळी येतात. याचं कारण त्यांच्या जीवनामध्ये त्याग आहे. ज्यांच्या जीवनामध्ये त्याग आहे ते वंदनीय आहेत. बाकीची संतांची वेगळी काही व्याख्या माझ्या तरी मनात नाही आहे. जे जीवनामध्ये त्यागानं जगतात ना, ते खरोखर वंदनीय आहेत. कारण ते कोणा भगवान परमात्म्याच्या नामस्मरणात दंग झालेले आहेत. आणि जे दंग होतात ना, त्यांना एक लेबल लागतं. लेबल आपल्याला लेबल लागलेलं महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपल्याला एखादं लेबल लागत नाही तोपर्यंत आपली ओळख निर्माण होत नाही. आणि आपली ओळख निर्माण व्हावी याकरिता आपल्याला लेबल लागणं महत्त्वाचं आहे. तुकोबराया म्हणतात की माझ्या जीवनामध्ये मी बघितलेलं आणि तुम्हाला त्या स्वरूपानं प्राप्तीपर्यंत जाऊन देण्याकरिता माध्यम म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की लेबल लावून घ्या. कोणाचं? वैष्णवाचं. आणि ज्यानं वैष्णवाचं लेबल लावलं ना, तो त्या प्रकारानं नटलेला असेल. आणि ते लेबल निवड लावणं इथपर्यंत ठीक नाही आहे. ते लेबल लावल्यानंतर ती परिपूर्णता कशी येईल याचं स्वरूप सांगताना तुकोबराय अभंगाच्या पहिल्या विष्णू माया जग, 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 वैष्णवाचा धर्म, विष्णू माया जग, विष्णू माया जग, विष्णू माया जग, वैष्णवाचा धर्म,
ऐकावे तुम्ही ऐकावे तुम्ही भक्त भागवत हो विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म वेदा वेद ब्रह्म वेदा वेद ब्रह्म मंगळ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म तेरा वेद वेद ब्रह्म कळलं? बघा तो जो वैष्णव आहे ना त्याची व्याख्या आपल्याला ऐकून समजून घ्यायची आणि आपल्याला त्या रस्त्यानं जायचं आहे. येणार ना? नाही येणार असन तरच माहिती काय वैष्णव जो आहे त्याची सरळ व्याख्या संतांनी एकदम सोप्यात केली. वैष्णव म्हणे जया अवघी देवावरी माया. जे ईश्वरावरच त्याचं खऱ्या अर्थानं निर्भय प्रेम आहे त्याला वैष्णव म्हणावं. परंतु बाह्यांगानं जर त्याच्याकडे बघितलं तर तुम्हाला कसा दिसेल? तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. टिळा उभा असतो, वैष्णवाचा टिळा उभा असतो. हरीचा टिळा उभा आहे आणि हरचा टिळा आडवा आहे. बरोबर ना? हर कळलं ना? मग हर आणि हरीमध्ये भेद नाहीये. वैष्णव तो मानत नाही. हरिहर हा भेद नाही. नका करू वाद. काही करायची गरजच नाही. मला एक आनंदाची गोष्ट आहे बघा आपल्या गावात. बघा आता आता ह्या श्रावण मासामध्ये जवळजवळ महादेवाचं मंदिर पूर्ण होणार आहे. बरोबर आहे का नाही? एवढ्या जलद गतीनं ते काम चालू आहे. वैभव भाऊ बाकी सर्व मंडळी तरुण वर्ग एवढ्या मोठ्या प्रयत्नानं त्या करता सर्वांचं त्या करता असणारं योगदान जे आहे ते कशा करता आहे? आपण वैष्णव आहोत ना, मग सर्व अधिष्ठान आपल्याला प्रिय आहे. मग वैष्णवांचं अधिष्ठान जर असेल तर तो वैष्णव अधिष्ठित असला तर नेमकं काय आहे? त्यानं देवाला मानावं इथपर्यंत नाही तर त्याचं लक्षण नेमकं काय आहे ते लक्षण सांगितलं. वैष्णव ज्याची गळ्यात तुळशीची माळ आहे, ज्याच्या गळ्यात माळ आहे ना तो वैष्णव आहे. आता तो वैष्णव आहे हे कशाकरिता तर ॲडमिशन घेण्या नोंदणी जी आहे ना, नोंदणी कोणत्याही कार्याला बापू नोंदणी महत्वाची आहे. निवळ भरती झाले म्हणून नाही आहे. नोंदणी महत्वाची आणि ती नोंदणी म्हणजे तुळशीची माळ. बिगर नोंदणीचा असेल तर तो वैष्णव ठरू शकत नाही. हल्ली माळ घालायची सुद्धा लोकांना भीती वाटते. माळ घालायची भीती वाटते. पण वैष्णव जर तुम्ही बनलात ना तर मला असं तुम्हाला खात्रीनं सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा वैष्णव बनाला तेव्हा तुमच्या जीवनातली भीतीच संपणार आहे. आलं का लक्षात? आज तुम्हाला भीती वाटते माळ घालायची, परंतु आज तुम्ही वैष्णव बनाल तर तुमच्या जीवनातली भीती संपेल. कारण तुम्ही वैष्णव बनाल आणि वैष्णव बनले म्हणजे तुमच्यावर भगवंताची खऱ्या अर्थाने एक कृपा राहील. वैष्णव जो आहे तो पण कसा? तो वैष्णवाचा एक धर्म आहे. आलं का लक्षात? आता इथं खूप महत्त्वाचा विषय आहे. एवढा जरी कळाला ना तर बस झालं. आपल्याला कीर्तन काही जास्त गोंगाट पण करायचं नाही, मेंदूचं खोबरंही करायचं नाही, काहीच नाही. धर्म आज कशावर चालू आहे आपलं जीवन? हा या बसा बसा बसा. कशावर चालू आहे आपलं जीवन? धर्म. धर्म म्हणजे नेमकं काय? धर्म कधी समजून नाही घेतला आपण. तुम्हाला आम्हाला असं वाटतं जे दाखवलंय, जे प्रेषित केलेलं आहे, जे आपल्या बिंबावर ते नाही. संप्रदायाची ठेवण किती मोठी आहे बघा. संप्रदायानं धर्म सांगितला की तो जो धर्म आहे जो धारण करण्याकरिता सर्वांना सहज सोपा हिताचा कल्याणाचा आहे त्याला धर्म म्हणतात. आणि असा जो धर्म आहे तो धर्म. आता धर्म कोणापाशी नाहीये? शास्त्राने असं सांगितलं 10 लोकांपाशी धर्म कधीच सापडणार नाही. नंबर 1 उन्मत्त झालेला, त्याच्याजवळ धर्म नाहीये. नंबर 2 वेडा, तो धर्म सांभाळू शकत नाही. नंबर 3 कामांध झालेला. नंबर 4 कपटी असलेला. नंबर 5 ज्याचा इंद्रिय निग्रह झालेला नाही तो. नंबर 6 मनोनिग्रह नाही झाला तो. असे जे आहेत ना ते जो फसवा आहे त्याच्याकडे धर्म नाही. जो व्यसनाधीन झालेला आहे त्याच्याकडे पण धर्म नाही. तुम्हा आम्हाला जर धर्म शोधायचाच असेल ना तर धर्म तिथे आहे जिथे सदाचार आहे, जिथे अहिंसा आहे त्या ठिकाणी धर्म. जिथे सत्य आहे, जिथे दया आहे,
दया तिचे नाव. हा, धर्माचं पालन दयेमध्ये आहे. जिथे आहे ना हे तिथे धर्म सापडणार आहे. आणि धर्म हा कधीच माणसं तोडत नाही. धर्म हा माणसं जोडतो. हा, धर्म हा माणसं जोडतच आलेला आहे. म्हणून भारताच्या खंडामधला धर्म हा अतिशय व्यापक आहे. कारण त्याची ठेवण भागवतामध्ये आहे. म्हणून धर्म महत्वाचा आहे. आणि असा जो धर्म आहे तो धर्म साधू संतांनी आम्हाला सहजगत्या सांगितला. आणि त्या धर्माचं लक्षण सांगितलं की वैष्णवाचा जो धर्म आहे ना तो धर्म आम्ही तुम्हाला सांगतो की तो धर्म कोणा एक समाजाचं पुरस्कारण करत नाही किंवा एका समाजाला नाव ठेवत नाही. मग तो धर्म जो आहे तो सर्वांना समान मानतो. कारण त्याच्यामध्ये भेदाभेद आणि भ्रम हा विषयच नाही आहे. यारे यारे लहान थोर, ती भलती नारी नर, हो करावा विचार, न लगे चिंता करावी. सर्वांसाठी आहे. यारे यारे लहान थोर, या ती भलते नारी नर, कोणी या, सर्वांना या ठिकाणी प्रवेश आहे. इथं भेद केला जात नाही. जिथे भेद आहे ना तिथे दोष, जिथे भेद आहे ना तिथे दोष आहे. आणि म्हणून भेदाभेदाचा भ्रम आपल्या ठिकाणी आहे. वास्तविक पाहिलं तर तुम्ही आम्ही भ्रमानच ग्रासलं गेलेलो आहे. प्रपंच हा आपला भ्रमानच चालू आहे. आणि एकदा माणसाला भ्रम झाला का तो भ्रम जोपर्यंत निघत नाही ना तोपर्यंत जीवन आपण स्थापितच करू शकत नाही. बघा, एक गोड दृष्टांत आहे. एक अधिकारी माणूस होता, नोकरी धंद्याला रिटायर झाला. 4 मुलं होती, आनंदाने जगत होता. आता रिटायर झालेला होता त्याच्यामुळे पेन्शन होती. त्याला 20-25 हजार रुपये पेन्शन होती. पोरंही चांगल्या उद्याला चांगले, पण कुटुंब एकाभिमुख होतं, म्हणजे एकत्र होतं. आनंदाने जगत होते. पैसे आता यायचे महिन्याला, मग खर्च कुठं करावे, साऱ्यांचं पाहायचा तो. सुनांनाही खूप करायचा, लेकांनाही खूप करायचा, नातवांनाही खूप करायचा, पत्नीलाही खूप करायचा. तरी पैसे सरत नव्हते, कारण खर्च कमी होता. आपल्यासारखा पसारा नव्हता. आपल्याला किती असलं तर पुरतच नाही. मुळात आपल्या दुःखाचं कारणच हे आहे की आपल्या गरजा कमी करा तुम्ही जीवनात. जेव्हा तुम्ही गरजा कमी कराल ना तुम्ही सुखी व्हाल. काहीच करू नका, मला ह्या देवाची कृपा व्हावी, त्या देवाची कृपा व्हावी, त्याच्याकडून मला फलानं मिळालं, त्याच्याकडून मला डबुलं मिळावं, काहीच नको. तुमच्या आमच्या गरजा ना तुम्ही कंट्रोलमध्ये आणा, तुमची लाईन बसली. काहीच नाही. आमच्या गरजा जितक्या वाढून पसारा वाढून ठेवला, मग आवरायचा कोणी? देवा ना. अवघड आहे आपलं. बघा, त्यानं बिचाऱ्यानं इतकं भारी जीवन जगत होता. मग नातवाला घेतलं. गावात जत्रा होती, बंडऱ्याच्या दिवशी जत्रा होती. नातू घेतला आणि नाताला वाता, आजोबा पैशावाला, पैसे पाळून आजोबा म्हणल्यावर नातवाची मजा. मग तो म्हणायचा, तुला काय खायचं? वडा खायचा का? नाही खायचं. तुला पाणीपुरी खायची? मला नाही खायची. काय करावं? मग तुला काही खेळणं घ्यायचं का? मला नाही खेळणं घ्यायचं. मग तू जत्रात आला कशाला? बघ, आजोबानं खूप लाडकोड केले, त्याला लाडी गोडी लावून विचारलं, तुला काय घ्यायचं? मग त्यानं बोट दाखवलं. काय? गेले तिथपर्यंत. ते खेळण्याचं दुकान होतं आणि तिथे एक डुप्लिकेट साप होता. असं वळवळ नाही करीत का? हा, तूच घ्यायचा म्हणे. आता काय करावं पोराला? आजोबाला वाटलंय, हे आजोबाला लगेच देऊन टाक. घेतला, आले. आता घराकडे येत असताना नेमकं घर जवळ आलं आणि एक मित्र भेटला. आणि तो मित्र म्हणे, अहो काय तुमचा तो एक मित्र नाही का, तुम्ही लहानपणी एकत्र होता? म्हणे, हा, तो स्टँडवर आलेला आहे. काय बोलता? आणि त्याला लगेच पुढे जायचंय, त्याने तुमची आठवण काढली होती, चालता का? चला म्हणे. त्या बाळाला सांगितलं, जा रे घरी. दुपारची वेळ, ते पोरगं आलं घरी. हे गेलं इकडं स्टँडवर. आता ते पोरगं घरी आलं. आता कोणालाच काही माहीत नाही. पोरगं आलं घरी. सारे पाहिले दुपारची वेळ म्हणून सारे फॅन लावून झोपलेली होती. म्हातारी पण झोपली, त्याची आजी. पोरगं खेळलं आणि तिच्या पोटावर तो साप ठेवला. दिला ठेवून. खेळलं. त्याचा एक मित्र आला, सोनिया काय, चला आपल्या क्रिकेट खेळायला जायचं. तो साप तसाच गेले निघून.
पहा गंमत काय झाली. सून डोराळ्याची होती ती. तिनं बरोबर 3:30 वाजता चहा बनवला. चहा आणि पाणी घेऊन गेली आणि तिनं म्हातारीच्या पोटावर साप पाहिला. कपन बशीन तांब्यान दम. आता मोठमोठ्यानं वाढायला लागली. मोठमोठ्यानं वाढायला लागली. इतक्यात सासूला जाग आली. सासूला जेव्हा जाग आली ना, सासूला ही कोण म्हणते, आत्या हलू नका, तुमच्या पोटावर साप आहे. ती म्हणते हा. ती असा काना पाहू राहिली. आता तिचं पोट हल्लं आणि ते हल्लं खाली. त्याचं ते हलत सहज बघा असं हल्लं. ते म्हातारीला वाटलं झाला कार्यक्रम आपला. मग पोरं आले. 2 पोरं 3 पोरं आली. एक पोरग ड्युटीला होतं. ती गई पाहायला लागली. जाईन कोण. मग डोराळ्याची 5-6 ठोकळ पोरं उत्तम भाऊ सारखे काकासाहेब चला रे म्हणे त्या सापच मारू. पण मारायला गेल्यावर विचार करायला लागले. टोल्यात म्हातारी गेली. मग अंतर खूप जवळ यायचं काम नाही. तिचं पोट आलेच असतं, त्याचं मुंडकं आले. आता काय करावं. मग हा भ्रम कसा असतो. मोठ्या चिंतेत पडले. आता करावं काय. मग इतक्यात मोठा पोरगा त्याचा जीव होता आईत. तो आला. त्याला ड्युटीहून आला घरी. तो म्हणाला थांबा. पाहिलं त्यानं. मीच जातो पुढं. आणि तो पुढे निघाला. त्याची बायको तिनं अशी पॅन्ट धरली माग. तिचे किती राहिले. आता गेली ती. अशी गेली तर काय फरक पडणार आहे. आम्हाला कोण आहे. तुम्ही गेले ते गार झालं. बसलं जागेवर. बाकीचे कोणालाच जाऊन दिलं नाही. सुनांना असं वाटायचं. कारण म्हातारी काय करायची. डोराळ्याची होती ती काय करायची. 4 सुना वागवायच्या म्हणले तेवढं सामर्थ्य होतं तिच्या. ती काय करायची. प्रत्येक सुनाला दररोज स्वयंपाकाला तिनं अशा आळ्या पाळ्या ठरवून दिल्या होत्या. आणि सामान ही काढून द्यायची आणि स्वयंपाक करा म्हणायची. त्याच्यात 3 नंबरची होती. हुशार होती म्हणजे सुगरण होती. तिला जेवढं सामान दिलं त्याच्यात भारी स्वयंपाक व्हायचा. पण यांचा होतच नव्हता. आणि यांना होत नव्हता. त्याच्यामुळं यांना कोणी म्हणायला गेलं का घरातले की म्हणजे सामान नाही काढून आम्ही काय करावं. म्हणजे नाचता येईना ना अंगण वाकडं. अशी गंमत चालू होती. त्याच्यामुळे त्यांचा कड गेली तर गेली. आता करावं काय. आणि मग कोणीतरी स्टँडवर हे गेलं होतं का. इथे एक स्टँडवर दिसलं. ते म्हणे हो काय तुम्ही इकडं. हा काय आलं. अहो घरी जा. घरी साप आहे तुमच्या घरात. काय बोलता. तो हे पळत चालला. आणि जेव्हा प्रचंड गर्दीमधून रस्ता काढला आणि रस्ता काढल्यानंतर त्यानं मध्ये डोकावून पाहिलं. त्यानं निरखून पाहिलंच नव्हता. आधी निरखूनच पाहिलं नव्हता. पण जेव्हा त्यानं पाहिला ना तो निघाला. तो निघाल्यानंतर सुना म्हणी बरं झालं 2 जातील. म्हाताऱ्याच्या नावावर भरपूर आहे. आक वाटून येऊ. अशा मस्त कल्पना पाहत होत्या. म्हातारा जसं जवळ गेला ना. जवळ गेल्यानंतर म्हाताऱ्याच्या टकोऱ्या झाला जत्रा साप. म्हातारा गेला आणि तिच्या पोटावरला तो साप उचलला आणि खिशात घातला. आणि बाकी सर खिशात बाळाला आणला तो. म्हणजे तर नकली साप आहे तो का खरा आहे का. पण इतक्या वेळ सर्वाचा भ्रम कसा झाला. हा खराच आहे पण भ्रम असा झाला हे खरा आहे ना हा आपला जीव घेईल. परंतु जेव्हा म्हातारं गेलं म्हाताऱ्यानं पाहिलं का हा डुप्लिकेट आहे. हा डुप्लिकेट आहे. हा खरा नाही. जो खरा नाही ना त्याच्या नादी लागू नका. मला सांगा प्रपंच खरा आहे का खोटा आहे. अहो हा सुद्धा डुप्लिकेट नाग आहे. प्रपंच तुम्हाला वाटतं खरं आहे असं. गप कायचं खरं आहे काहीच नाही. नाहीतर तुम्हाला काय खरं काय खोटं कळतं. का खरं काय खोटं कळतं. एका बाईला मी कायम सांगत राहतो. मी नगरला गेलो सावडीला कीर्तनाला. काला आटोपला. एक मित्र होते पुण्याचे कीर्तन ऐकायला आले. त्यांना सोडायला तारकपूरला गेलो. तिथं एक बाई मोठमोठ्यानं तोंड जोडीत होती. मोठमोठ्यानं रडत होती. मी म्हणलं काय झालं तुला रडायला. काय सांगू म्हणलं काय झालं. 2.5 तोळ्याचं गेलं. मी तिच्याकडून निरखून पाहिलं. तिच्या गळ्यात ना पोत होती. मणी मंगळसूत्रे होती. 2 पळ्या आणि 4 मणी होते. मी म्हणलं ताई जे गेलं तर गे जाऊ दे पण हे तर आहे ना. काय मणी मंगळसूत्र. ती काय म्हणे याला काय चाटू का. कशाला मणी मंगळसूत्राला. म्हणलं मग जे गेलं ते किमतीचं होतं. म्हणलं हे नाही का किमतीचं. याला काय करतो.
नाही कळलं? आता कळलं असेल तर कळून घ्या, नाही त्यांना कळून घेऊ, मला तरी काय करायचं. पण मला एवढं समजतं खरं सोनं हेच आहे. नाही याला काय घेऊन बसले म्हणा, ऊस सोडून खातीवाडी आमची तराच वेगळी आहे. मला सांगा प्रपंच खरा आहे का? अजिबात नाही. पण वाटतो कसा? कशामुळं? नोट 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 याच्यामुळं खरं वाटत सारं. कारण त्याचा ते असलं का सारं मिळतं ना. नोट खरी आहे का नोट? त्या एकाच्या मनात आलं होतं, मेरे प्यारे देशवासियों, आज रात 12 बजे से 1000 और 500 की नोट लीगल टेंडर नहीं रहेगी. भूस गेले ना, पैसे झिरो झाले ना. अहो काहीच खरं नाही जीवनात. पण तुम्हा आम्हाला हे सर्व खरं वाटतं, परंतु हे खरं नाही. वैष्णव जो आहे ना तो फक्त खऱ्याला प्रमाण मानतो. आणि खरं काय आहे? सत्यासाच खरे, सत्यासाच खरे, जे खोटं आहे त्याचा त्याग करा. कारण तुम्हा आम्हाला या अवस्थेमध्ये हे जग जे आहे ना, या जगात गुरफटून गेलो. पण वैष्णव जो आहे ना त्याला विष्णुमय त्याची दृष्टी झाल्या कारणानं, बघा दृष्टी कशी झाली पाहिजे. जे जे दिसे भूत ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. हा जे जे दिसलं ना ते भगवंताचं स्वरूप दिसलं पाहिजे. दिसतं का? दिसतं का? दिसतं का? काय दिसेल? आता अंधारात काय नाही दिसायचं. आता काय? दिसलं का? मला एक सांगा, आता लाईट गेली, लाईट गेली, आपण इथंच आपला आपला शब्द प्रमाण मानू, दृष्टांत आणि सिद्धांत इथंच घेऊन. मला एक सांगा, लाईट गेल्यानंतर आवाजही बंद झाला आणि इथं सर्व काय पडला? अंधार. काही काही महाभागाने लगेच बॅटरीला माझ्याकडे चमकू राहिले, मी पळून जाणार. जाऊ द्या. मला एक सांगा, अंधार पडला बरोबर. अंधार कुठं होता का? कुठं होता सांगा बरं? अंधार कुठं होता? बरं जाऊ द्या. अंधार पडला हे तर पाहिलं का नाही तुम्ही? लाईट आल्यावर अंधार कुठं गेला? माऊली त्या एखाद्या खोक्यात घालून ठेवला तुम्ही? अहो गेला कुठं अंधार? अहो अंधार नव्हताच. मला सांगा, प्रकाश आणि अंधाराची भेट मला डोळ्यामध्ये कोणी घालून देतं का? जो मला भेट घालून देईल प्रकाश आणि अंधाराची, मी कायमचे कीर्तन सोडून त्याच्या घरी सालान राहतो. मला सारं काम येतं. तुम्ही म्हणशाल तुला सालान घेऊन परवडून का? मला सर्व येतं. रान बांधून घ्या, काही करून घ्या, घासच बी पण टाकून घ्या, सालान येतो. फक्त मला अंधाराची आणि प्रकाशाची भेट घालून द्या. होते का? जा भेटायला. जिथं अंधार आहे तिथं प्रकाशाला घेऊन जा. मीटिंग लावा त्या दोघाही. होती का मीटिंग? जिथे प्रकाश गेला तिथे अंधार संपुष्टात येतो आणि जिथून प्रकाश निघाला तिथे अंधाराचं साम्राज्य आहे. परंतु हा काय आहे? भ्रम आहे, फक्त भ्रम. अंधारही नाही, प्रकाश नाही, आपल्याला वाटतो तो. परंतु दोघांचं असणं आणि नसणं हे आपल्या मनामध्ये बिंबणं हाच भ्रम आहे. आणि हा जर भ्रम घालवायचा असेल, प्रपंच हा खोटा,
शास्त्रे निवडिला. हे सर्व जे आहे ना हे आपल्या भोवती फिरतं. आपल्याला वाटतं माझं माझं, काहीच माझं नाहीये. सर्व आपल्याला फक्त वाटतंय माझं आहे, पण हा एक भ्रम आहे. तुम्ही गेल्यानंतर खरंच सांगा, तुमचे घरचे उपाशी राहणार आहे का? राहतील का उपाशी? आणि भंडारा चालू असला ते म्हणतील जाऊन येऊ भंडाऱ्याला. कोण नाही उपाशी राहत. रडणारे 2-4 दिवस रडतात, काहीच नाही. मी माझ्या डोळ्यानं पाहिलं. हो. आणि हे ना बघा, माणूस मरतो ना, जो मरतो ना तो कोणत्या कारणानं मरतो हे जर कारण आपल्याला ऐकायचं असेल ना, फक्त यांच्यापाशी घुटमळत राहायचं असो. जो गेलाय ना ते बरोबर कारण सांगतं. हे दादा तुला भाकर भेटली नाही ना, लगेच कळून घ्यायचं बिगर भाकरीचा गेला. हे दादा तुझ्याकडून पैसे लुबाडून घेतले ना, लगेच समजून घ्यायचं अकाउंट रिकामं झालं. सारं खरं सांगतात या काहीच खरं नाहीये. आपण मरे पिछे डूब गई दुनिया. हा जो भ्रम आपल्याला झाला ना, हा भ्रम जो वैष्णव असतो ना त्याला नसतो. तो स्थितप्रज्ञ असतो. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषदानं भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. आणि म्हणून असा जो वैष्णव आहे तो विष्णुमय झालाय. भगवंत हेच त्याचं अधिष्ठान आहे. त्याला सर्व जगामध्ये ब्रह्मसत्य आणि जगत मिथ्य हा जो सिद्धांत आहे ना, हा सिद्धांत पटतो. आणि पटल्यामुळे काय होतं, भेदाभेद भ्रम अमंगळ. तो कोणामध्येच अभेद ही अवस्था त्याच्यामध्ये नाहीये. तो भ्रम सुद्धा मनात नाहीये. त्याला कळतंय आपण या वास्तवामध्ये, या मृत्यूलोकामध्ये एक भ्रमस्वरूपानं आहोत आणि मानतच नाही. कारण जो मानतो ना तो कोण आहे, तुकोबराय म्हणता अमंगळ. आता मंगळ म्हणजे नेमकं काय, अमंगळ म्हणजे काय? अमंगळ म्हणजे दूषित, मंगळ म्हणजे शुद्ध. सोप्या भाषेत अमंगळ जो आहे ना तो अमंगळ. जो अमंगळ आहे ना तो वैष्णव असू शकत नाही. त्याच्या मनामध्ये भेद नाही. अभेद अवस्था त्याच्या मनामध्ये स्थिर झाली आहे. कारण त्यानं भगवंतालाच प्रमाण मानलेलं आहे. आणि म्हणून असा जो आहे ना तो आम्हाला बनायचा आहे. जर तुम्हाला बनायचं असेल तर तुम्ही वैष्णव व्हा. तुम्हाला मी अगदी विनंतीपूर्वक असं सांगतो. तुकोबराय दुसऱ्या चरणात सांगतो, ऐका जी तुम्ही भक्त भागवत, भक्त भागवत. ऐका जी तुम्ही भक्त भागवत. ऐका जी तुम्ही भक्त ते भक्त. आता इथं एक महत्वाचा विषय असा आहे, देव श्रेष्ठ का भक्त श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ आहे? नवनाथांचंच एक उदाहरण सांगतो, सहज कळेल तुम्हाला. एकदा गोरक्षनाथ आणि कबीर महाराज यांची भेट झाली. संतांची कोणत्या युगात कोणाबरोबर भेट होते? आपलंच खेळ खंडोबा आहे. संत कोणालाही भेटतात. गोरक्षनाथांची आणि कबीरांची भेट झाली. कबीर आणि गोरक्षनाथ समुद्रकिनारी होते आणि सहज गोरक्षनाथ म्हणाले, मला एक सांग, भक्त श्रेष्ठ का देव श्रेष्ठ?
ते म्हणाले मला नाही सांगता यायचं. नाही नाही मला सांग, आपण काहीतरी आपली परीक्षा घेऊ. चालेल म्हणे. कारण कबीर जे आहेत ना, कबीर गोरक्षनाथांना देव मानत होते. सांगायचा हेतू हा होता त्यांचा की मी श्रेष्ठ आहे का तू श्रेष्ठ. ते म्हणाले आपल्याला काय एवढं समजतं. मग थांब म्हणे, आपण मी या समुद्रात जातो, मला शोधून दाखव. आणि समुद्रात गेले. गोरक्षनाथ समुद्रात गेले, मासा होऊन राहिले. आता एवढ्याही माशामध्ये देवरूपी मासा जो आहे ना, तो मासा कबीरानं सहज ओळखला आणि बाजूला घेतला. म्हणे वा तू मला ओळखलं. म्हणे तरी पण मला एक सांग, आता तू लपून दाखव. म्हणे हो. आणि कबीर गेले, समुद्रात गेले. गोरक्षनाथांना ओळखताच आलं नाही. मग गोरक्षनाथ म्हणाले भाऊ जाऊ द्या, आता तुम्ही प्रगट व्हा. आणि मग प्रगट झाले. मग म्हटले मला सांग की नेमकं तुम्ही कुठे लपला होता. हो मी लपलोच नाही. म्हणे मग अहो मी समुद्रच होऊन गेलो. आलं का लक्षात. भक्त हे त्या स्वरूपात एकरूप होतात. कळलं का. म्हणून तुम्हाला जर आम्हाला भक्त व्हायचं असेल तर स्वरूपात एकरूप झालेली जी स्थिती आहे ना, ती स्थिती आपल्याला प्राप्त होईल. पण तुम्ही ऐकाल तर. ऐकला नाही तर आमचा काही तुम्हाला विरोधही नाही. तुम्ही ऐकलं तर. नाहीतर आपली भक्ती तर भक्तीच आहे. गटार आमोशेला अहो जेवणाचे स्टेटस ठेवणारे महात्मे पाहिले म्या. कुठं फेडतीन हे जेवणाचा आजचा आमचा मेनू गटार आमोशाला. आणि दुसऱ्या दिवशी तेच संत झाले. दुसऱ्या दिवशी तेच संत झाले आणि तेच म्हणाले आता आम्ही महिनाभर चप्पल घालणार नाही. तू जर महिनाभर मी दाढी करणार नाही. हां तू महिनाभर महादेवाची दररोज मी पूजा करणार. वा 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 झालं भक्त. इतकं डायव्हर्ट होऊ नका देवाच्या जीवनामध्ये. तुम्ही आम्ही भक्त जर म्हणाल तर भक्त म्हणजे देवापासून वेगळं न राहणं. आणि तुकोबर आहे म्हणता आई काजी तुम्ही भक्त, पण अधिष्ठान कशाचं तर भागवत. आणि भागवत जे सांगतं त्या स्वरूपाचा तो भक्त असावा. तो भक्त भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप झालेला असावा. जाणी भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि कनो ये माझे म्हणा होका पंडित शहाणा. असा जो भक्त आहे ना तो ऐका जे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. हित जे आहे ना ते हित. परंतु कसं हित कसलं आहे, आपलं हित कशात आहे. साधू संतांनी भरपूर प्रमाण दिले. आपल्या हिताचे 90 सायास ग्रहदारा असधन वित्त. ज्याच्या आपण नाद लागलो ते हिताचं नाही. आपलं हित ज्याच्यात आहे ना ते हित नेमकं काय आहे तर भगवंताचं नाम आहे. आणि असं भगवंताचं पवित्र नाम ज्यांच्याकडं आहे ना ते वैष्णव आहे. आणि त्यांची वृत्ती समाजामध्ये कशी आहे. कोणाही जीवाचा नघडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाचाच ते अभेर करत नाही, कोणाचा हेवा करत नाही, कोणाचा मत्सर करत नाही. कारण हेवा मत्सर जो आहे तो मत्सर तुमच्या आमच्या मनामध्ये आहे, वैष्णवामध्ये नाही. जो वैष्णव बनला त्याला सर्वत्र खालविदम ब्रह्म सर्वच भगवत जगताकार दिसतो आणि तशी त्याची दृष्टी होते. म्हणून त्याला माहिती आहे वर्म सर्वेश्वर पूजनाचे. जे वर्म आहे ना ते सर्वांचं जे अधिष्ठान त्याचे माझे रूपजान अशी त्याची अवस्था असते. आणि ते जे रूप आहे ना तो भगवंत आहे. त्या भगवंताला आळवायचं ते एक नाम आहे. आणि ते नाम जर आपल्या मुखात असलं तर आपण वैष्णव झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझ्याबरोबर म्हणा विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये. जय जय
जय जय जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई हरि जय 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 विठोबा रखुमाई ओ जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखो जय 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 विठोबा हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय हरि जय 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 हरि जय हो विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई हो जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा हो जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर मावली माऊली तुकाराम तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे तुका म्हणे का देहाचे अवयव तुका म्हणे का देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे सुख दुःख जीव भोग पावे
देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. जसं एका देहाला बोटाला जरी इजा झाली तरी संपूर्ण देहाला आहे, तसा सर्व अंगानं एकरूप झालेला तो भगवत स्वरूप झालेला वैष्णव असतो. आणि म्हणून देवावर ईश्वरावर प्रतिश्रद्धा ठेवा. जीवनामध्ये कल्याण व्हावं असं वाटत असेल तर आपल्या जीवनाचं सार्थक करून घेण्याकरिता गळ्यात पवित्र तुळशीची माळ सद्गुरूंच्या पवित्र आणि पावन अधिष्ठानावर आरूढ होऊन आपल्या जीवनाचं कल्याण करा. आज यथामती धावत्या वेगामध्ये ऐका हो अन्नाय तर अजून 10 मिनिट घे ना. करवली तैशी केली कटकट साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी. मोठ्या श्रद्धे अंतकरणानं श्री क्षेत्र डोरहाळे गावचं आपलं हे गावाचं वैभव आहे. आणि सर्व गाव आज या ठिकाणी एकवटून आहे. लेकी बाळीसुद्धा आज आपल्या आपल्या घरी इकडं माहेरी आलेले आहेत. कारण हा नाथांचा एक सणासारखा भंडारा तुम्ही या रूपानं साजरा करतात. आणि मोठं वैभव आपल्या गावाला आहे. पंढरीपासून तर आळंदीपर्यंत, ज्ञानदेवापासून तर पांडुरंगापर्यंत आपल्या गावचा झेंडा, नाथांच्या या पवित्र अधिष्ठानाचा झेंडा जातो. हे खूप मोठं कौतिक आहे. आणि म्हणून येणारी कार्तिक वारी जी आहे ती तुमच्या आमच्या खऱ्या अर्थानं वैभव आहे. 4-11 ते 16-11 असा कालखंड आहे कार्तिकी वारीचा. आणि ज्यांना ज्यांना शक्य होईल त्या सर्वांनी वारीमध्ये सहभागी व्हा. आणि पंढरपूरची जी आपली वारी आहे 25वी जी वारी आहे ती अगदी आगळी वेगळी राहणार आहे. आणि त्या आगळ्या आगळ्या वारीमध्ये गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. घरातला एक वारकरी आपल्याला 25व्या वारीला पंढरपुराला पाहिजे आहे. आणि म्हणून एक मोठा आनंद आपण त्या उपभोगातनं त्या भूमिकेतनं घेणार आहोत. याही वर्षी पायी दिंडी सोहळा मोठ्या भक्तिभावानं आपल्या साई नवनाथ पायी दिंडी सोहळ्याची जेवढी समिती आहे त्या समितीनं खूप कष्ट घेऊन हा पायी दिंडी सोहळा आता यथोचितपणे यथासांगपणे भगवंताच्या चरणावरती वाहिला. भगवंताचे दास व्हा, एकरूप रहा, एकनिष्ठेने जगा, कोणाचा मत्सर हेवा करू नका. अंतःकरणामध्ये सर्वांच्या परमेश्वर आहे याची जाणीव ठेवा आणि स्नेहभाव वाढवा. एवढेच जाता जाता सांगतो. या ठिकाणी थांबतो. कळावे मंडळी जिव्हाळा असावा. विठ्ठल जय नमस्कारम। सर्व पहले मैं मेरा गुरुजी को नमन करते हूँ। उसके बाद मेरा परमेश्वर भगवान श्री कृष्णचंद्र जी को नमन करता हूँ। यहाँ का जो भाषा है मराठी है, मगर मेरे को जानकारी नहीं है, इसलिए मैं समस्त भक्तवृंदों से चरण में क्षमा प्रार्थी हूँ कि मेरे का सब अपना छोटा बच्चा को क्षमा कर देने का, क्योंकि मेरे को ये मराठी जानकारी नहीं है। तो मैं पहली बार यहाँ पे आया हूँ, तो यहाँ का जो वातावरण देख रहा हूँ बहुत बढ़िया है एवं बहुत सुंदर है। जो नवनाथन जो मंदिर में एक गांव मिलके जो एक भंडारा चला रहे हैं, ये सनातन धर्म का एक झंडा है। जो नवनाथन सब भगवान का एक ही रूप है, इसलिए जो सावन महीना में जो आप लोग भंडारा कर रहे हैं, सब जीव को जो प्रसाद दे रहे हैं, ये अति उत्तम है। तो हम समस्त प्रार्थना करते हैं भगवान जी को। यहाँ पे ये जो महाराष्ट्र में यहाँ पे विट्ठल देव जी आविर्भूत हुआ है,
यहाँ पे साईराम जी आविर्भाव हुआ, यहाँ पुण्य तीर्थ भूमि है। और यहाँ के गांव का जो सब देख रहे हो भक्त लोग सब आके इकट्ठा होके जो हमारा जो सनातन धर्म का जो झंडा सब दिगंतर से चलना चाहिए। तो यही नवनाथन जो है ये सब भगवान का अंश है। तो हम लोग को उनका चरण में रह के सब प्रार्थना चाहिए, जो हम लोग सुख और शांति में हम लोग उसका नाम कीर्तन करते करते, जैसा हर साल ऐसा महा उत्सव होना चाहिए, भंडारा होना चाहिए। इस पर के मेरा वक्तव्य यहाँ पे समाप्त करता हूँ। और सवाई भगवान का नाम लेने से हम लोग को ये संसार से जो दुख से एक बार मुक्ति मिलता है, इसलिए हम लोग का भगवान का नाम करना चाहिए। जय श्री राधे श्याम, जय श्री राम, हरे कृष्णा।